डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनचं वितरण. ॲज पर बोर्स, आता आपण बोरचे ॲटॉमिक मॉडेल बघितलं होतं मागच्या पार्ट 1मध्ये. ॲज पर बोर्स ॲटॉमिक मॉडेल, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन स्टेबल शेल. दिस शेल्स हॅव अ डेफिनेट एनर्जी. बोर्सच्या अनुप्रारूपणानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करत असतात. द शेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड द फर्स्ट शेल. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते म्हणून अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच. द नेक्स्ट सेल इज कॉल्ड द सेकंड सेल. त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच. अ सिम्बॉल एन, स्मॉल एन, इज द यूज फॉर द ऑर्डिनल नंबर ऑफ द शेल. कवचाच्या क्रमांकासाठी स्मॉल लेटर एन ही संज्ञा वापरतात. द शेल आर रेफर्ड टू बाय द सिम्बॉल्स K, L, M, N corresponding to the ordinals number 1, 2, 3, 4. जसे आता बघा त्या कवचांना कोणत्याही संज्ञाने संबोधलं जातं तर पहिलं कवच K, दुसरं L, तिसरं M आणि चौथं N या नंबरनी, त्या ऑर्डिनल्स नंबरनी संबोधलं जातं. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेल कॅन कंटेन्स इज ऑप्टेन बाय द फॉर्म्युला 2n². प्रत्येक कवचातील जास्तीत जास्त 2n² या सूत्राने मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन असू शकतात. म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते या फॉर्म्युलावरून आपल्याला काढू शकतो आपण. ॲज द मॅग्निट्यूड ऑफ n इन्क्रीज द एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन्स इन दॅट शेल इन्क्रीजेस. एनचे जर मूल्य, एनची जर व्हॅल्यू वाढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जाही वाढते. आता हा एक टेबल दाखवला आहे बघा. शेल आहे, शेलमध्ये सिम्बॉल दाखवला आहे. सिम्बॉल कोणतं आत्ताच सांगितलं आहे बघा तुम्हाला, K, L, M, N. ही काय आहे तर ऑर्बिट्स आहेत, शेल आहेत. आणि कोणत्या नंबरने दाखवले जातात ते 1, 2, 3, 4. आता आपल्याला इलेक्ट्रॉनचा नंबर ठरवायचा आहे की पहिल्या शेलमध्ये किती आहे. तर फॉर्म्युला कोणता आहे बघा, 2n². n मीन्स n इज अ नंबर ऑफ शेल. नंबर म्हणजे कितव्या नंबरची शेल आहे. जसं K 1 नंबर, 2 × 1⁻². 1 कुठून घेतला तर ह्या nची व्हॅल्यू आपण 1 टाकली, मग याची किंमत आली 2. सेकंड सेल L, 2 × 2⁻². 2 2 4 आणि 4 2 8. तर दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. तिसरी शेल 2 × 9, 3² 9 म्हणजे 18. तिसऱ्या शेलमध्ये, तिसऱ्या कवचामध्ये 18 इलेक्ट्रॉन एवढी कॅपॅसिटी आहे. फोर्थ सेल N, 16 2 4² 16, 16 2 32. म्हणजे चौथी जी शेल आहे त्याची कॅपॅसिटी इलेक्ट्रॉनची 32 आहे. पुन्हा बघा, फर्स्ट शेल 2, सेकंड 8, थर्ड 18 अँड फोर्थ शेल 32. आणि ह्या ज्या आहेत त्या शेल आहेत K, L, M, N. आणि हे त्याचे नंबर्स दिलेले आहेत. त्या नंबरवरनं त्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते आपण काढू शकतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनचे स्वरूपण. तर मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनचे स्वरूपण आपण आता बघणार आहोत. वी हॅव सीन दॅट 2, 8, 18, 32 इलेक्ट्रॉन्स कॅन बी अकोमोडेटेड इन द शेल K, L, M, N रिस्पेक्टिवली. आपण आत्ताच पाहिलं की K, L, M, N या कक्षेमध्ये किंवा कवचामध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात तर 2, 8, 18, 32 हे एवढे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये सामावू शकतात. दिस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ दॅट शेल. ही त्याची जास्तीत जास्त कमाल धारकता होऊ शकते. त्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये शेलमध्ये इलेक्ट्रॉन असत नाहीत. The electron in an atom is distributed in the shell according to their maximum capacity. कवचाच्या कमाल धारकतेनुसारच अणूंमधील इलेक्ट्रॉनच्या कवचांमध्ये वितरण होतं. The shell wise distribution of the electron in an atom of an elements is called the electronic configuration of that elements.
एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजेच त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. आता याच्यामध्ये पुन्हा एक टेबल दाखवला आहे बघा. टेबलमध्ये काय आहे, ॲटम आहे, सिम्बॉल आहे, इलेक्ट्रॉन नंबर, आत्ताच आपण काढले होते बघा किती इलेक्ट्रॉन मावतात ते तसं. याच्यामध्ये शेल दाखवले आहेत, 4 शेल आहेत आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता तुम्हाला हा नंबर माहिती असला की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काढू शकतो. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन नंबर किती आहे, 1, म्हणून ते पहिल्या शेलमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन जाणार आहे. हेलियमचा 2, पहिल्या इलेक्ट्रॉनमध्ये कॅपॅसिटी किती आहे, 2, म्हणून 2 इलेक्ट्रॉन. थर्ड लिथियम इलेक्ट्रॉन नंबर 3. आता याच्यामध्ये 2 पहिल्या शेलमध्ये गेला, उरला 1, म्हणून तो नेक्स्ट शेलमध्ये एल शेलमध्ये जाणार आहे. त्या अशाच प्रकारे सर्व इथे डिस्ट्रीब्यूट करून दाखवले. ऑक्सिजन बघा, ऑक्सिजनच्या 8 या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं आपण, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे, सेकंडमध्ये 8ची आहे, पण 2 इथे डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर उरतात 6, म्हणून ते सेकंड शेलमध्ये जातात. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितो आपण, 2 आणि 6. सोडियमचा इलेक्ट्रॉन नंबर 11 मधले 2 फर्स्ट ऑर्बिटमध्ये, उरलेत 9. सेकंड ऑर्बिटमध्ये कॅपॅसिटी 8ची, त्याच्यामध्ये 8 आपण इलेक्ट्रॉन ठेवलेत, मग उरला 1 इलेक्ट्रॉन, तो थर्ड ऑर्बिटमध्ये जातो. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय तयार झालं, 2, 8, 1. अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स नंबर इन ॲन ॲटम माहिती असतील तर तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येतं. कारण की आत्ताच आपण बघितलं की या 4ही सेलची कॅपॅसिटी किंवा त्याच्यामधले ॲटॉमिक नंबर कसे काढतात हे आपण बघितलं. व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन. वी हॅव सीन इन द लास्ट चॅप्टर that valency means the number of chemical bonds formed by an atom. संयुजा म्हणजे काय, तर एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. हे आपण इयत्ता 7वीमध्ये पाहिले आहे. We also saw that generally the valency of an element remain constant in its compounds. साधारणपणे मूलद्रव्यांची संयुजा आणि त्यांच्या विविध संयुगांमध्ये ती स्थिर असते. आता या आकृतीत काय दाखवलं आहे बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलेलं आहे आणि व्हॅलेन्सी पण दिसेल आता तुम्हाला. याच्यामध्ये हायड्रोजन हे झाले, याचे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. हेलियम फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन. आता कार्बनमध्ये बघा, फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि सेकंड ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन, म्हणजे टोटल 6 इलेक्ट्रॉन्स होते. निऑन सोडियममध्ये आताच बघा सांगितलं होतं तुम्हाला उदाहरणात, फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. मग 1 इज अ व्हॅलन्सी. द कॉन्सेप्ट रिगार्डिंग व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट्स केमिकल बॉन्ड्स इन कंपाऊंड्स गेट क्लेरिफाईड फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मूलद्रव्याची संयुजा आणि संयुजामधील रासायनिक बंध याच्यामधील संकल्पना ही आपल्याला कशामुळे स्पष्ट होते, तर इलेक्ट्रॉन स्वरूपनामुळे स्पष्ट होते. ॲटम्स फॉर्म अ केमिकल बॉन्ड बाय यूजिंग इलेक्ट्रॉन्स ऑफ इट्स आउटरमोस्ट शेल. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. थर्ड, व्हॅलेन्सी ऑफ ॲन ॲटम इज डिटरमाइंड बाय द कॉन्फिगरेशन ऑफ इट्स आउटरमोस्ट शेल. म्हणजे अणूंची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉनच्या स्वरूपनावरून ठरते. देअरफॉर द आउटरमोस्ट शेल इज कॉल्ड व्हॅलन्स शेल. म्हणूनच बाह्यतम कवचाला संयुजा कवच असं म्हटलं जातं. Also electrons in the outermost shell are called valence electron. बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन होय. आयसोटोप्स म्हणजे समस्थानिके. सम एलिमेंट्स इन नेचर हॅव ॲटम्स विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर.
निसर्गातील काही मूलद्रव्यांचे अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतात असे अणू असतात. Such atoms of the same elements having different mass number are called isotopes. एकाच मूलद्रव्याच्या भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. आता आयसोटोप्स म्हणजे काय तर त्याचा ॲटॉमिक नंबर सेम बट ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक हा भिन्न असेल त्याला आपण त्या ॲटम्सचे आयसोटोप्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल कार्बन हॅज 3 आयसोटोप्स नेमली C12 म्हणजे कार्बनचे 3 समस्थानिके आहेत C12, C13, C14. The mass number of isotopes is also represented by another method as C12, C13, C14. या पद्धतीने सुद्धा ते दाखवता येतात. The isotopes have some protons numbers but different neutrons numbers. समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. आता बघा प्रोटॉन कुठे असतात तर न्यूक्लियसमध्ये, न्यूट्रॉन कुठे असतात तर न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियस कशाचं तयार होतं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं तयार होतं पण त्याच्यामध्ये प्रोटॉनचा नंबर सेम असतो आणि न्यूट्रॉनचा नंबर डिफरंट असतो. आता खाली एक आयसोटोप बघूया आपण C12. आता याच्यामध्ये मास नंबर म्हणजे कोणता अणुअंक ॲटॉमिक मास नंबर किती आहे 12. त्याच्यामध्ये प्रोटॉन नंबर किती 6 आणि न्यूट्रॉन नंबर किती 6. हा त्याचा पहिला आयसोटोप आहे. सेकंड आयसोटोप बघा आताच बघितलं आपण की न्यूट्रॉनचा नंबर हा डिफरंट असणार आहे आणि कोणता नंबर सेम आहे तर प्रोटॉनचा नंबर. मग C13मध्ये बघूया प्रोटॉन्स नंबर 6 अँड न्यूट्रॉन नंबर 7 म्हणजे एकनी वाढला आहे ना तो बट ते प्रत्येक आयसोटोपमध्ये डिफरंट असणार. कोणते तर जे न्यूट्रॉन्स नंबर आहे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनमध्ये प्रोटॉन इज सेम नंबर बट न्यूट्रॉन इज अ डिफरंट नंबर. असे जे एलिमेंट्स असतील त्याला आपण आयसोटोप्स असं म्हणतो. युजेस ऑफ आयसोटोप्स. आयसोटोप्स ऑफ सम एलिमेंट्स आर रेडिओ. They are used in various fields such as industry, agriculture, medicine, research field. काही मूलद्रव्यांचे जी समस्थानिके आहेत ती किरणोत्सारी असतात. त्याचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये होतो जसे उदाहरणार्थ औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यक क्षेत्र आणि संशोधन क्षेत्र. Uranium 235 is used for nuclear fission and production of electricity. Uranium 235 चा उपयोग केंद्रीय विखंडन व वीज निर्मितीमध्ये होतो. Some radioactive isotopes like cobalt 60 are used in medical treatment for fatal disease like cancer. कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये काही मूलद्रव्याचा किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो जसं उदाहरणार्थ कोबाल्ट 60. आयोडीन 131 इज यूज्ड इन ट्रीटमेंट फॉर गॉयटर डिसीज ऑफ थायरॉइड ग्लँड. गॉयटर हा थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारांमध्ये आयोडीन 131चा उपयोग होतो. The radioactive isotopes are used for detection for cracks म्हणजे leakage in the underground pipes. Example sodium 24. किरणोत्सारी मूलद्रव्याच्या या समस्थानिकाचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळांमधील क्रॅक म्हणजेच चिरा शोधण्यासाठी होतो. Radioactive isotopes are used for food preservation from microbes. अन्नपदार्थाचे सूक्ष्म जीवाणूंपासून परीक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्याचा उपयोग होतो. 6. The radioactive isotope C14 is used for determine the age of archaeological object. म्हणजे C14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मांचं वय ठरवण्यासाठी होतो. नेक्स्ट न्यूक्लिअर रिॲक्टर. न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजेच अणुभट्टी. In a nuclear reactor,
द न्यूक्लियर एनर्जी इन ॲटम इज रिलीज्ड बाय ब्रिंगिंग अबाउट न्यूक्लियर रिॲक्टन इन द न्यूक्लियर फ्यूल. अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात आणि त्या अणूंमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात. लेट अस अंडरस्टँड अ न्यूक्लियर रिॲक्शन विथ एक्झाम्पल ऑफ न्यूक्लियर फ्यूल नेमली युरेनियम 235. केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरेनियम 235 या अणुइंधनाचं आपण उदाहरण घेऊया. ऑन bombardment with slow speed of neutrons, the nucleus of the isotopes uranium 235 undergoes nuclear fission from nuclei of two different elements, krypton 95 and barium 141 and 2 to 3 neutrons. युरेनियम 235 या अणुइंधनाचे उदाहरण आपण घेतलं तर त्याच्यामध्ये मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि युरेनियम 235 या समस्थानिकांच्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन आणि बेरियम हे दोन वेगवेगळे केंद्रक तयार होतात आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर तो आणखी युरेनियम 235 केंद्रकाचे विखंडन घडवतो. न्यूक्लिअर फिजन कसं होतं बघा. हा युरेनियम 235 त्याच्यावर एक न्यूट्रॉन बंबार्ड केला जातो. त्या बंबार्डिंगमधून 2 न्यूक्लिआय तयार होतात. त्या 2 न्यूक्लिआय जे तयार होतात त्याच वेळी बघा हे 3 न्यूट्रॉन सेपरेट झाले. आता हे जे 2 न्यूक्लिआय सेपरेट झाले हा आहे बेरियम आणि दुसरा आहे क्रिप्टॉन. आणि ही जी प्रोसेस आहे ती जेव्हा हा एक न्यूट्रॉन बंबार्डिंग केला जातो युरेनियम 235 वर त्यावेळी 2 सेपरेट प्रॉपर्टी असलेले न्यूक्लिआय तयार होतात आणि ते तयार होतानाच हे 3 न्यूट्रॉन तयार होतात. आता हे 3 न्यूट्रॉन पुन्हा युरेनियमच्या दुसऱ्या ॲटमवर बंबार्ड होणार. अशा प्रकारचे हे जे मल्टिपलमध्ये हे फ्युजन होणार आहे आणि या मल्टिपल फ्युजनमधूनच मोठ्या प्रमाणावर एनर्जी क्रिएट होते. आत्ताच बघा तुम्हाला सांगितलं मी की न्यूक्लिअर फिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर एनर्जी क्रिएट होते. आता अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर जर एनर्जी क्रिएट झाली तर ब्लास्ट होण्याची भीती मोठ्या प्रमाणावर होते आणि ब्लास्ट होणं म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याचा घातक परिणाम दिसून येतात. म्हणून त्याच्यासाठी काय केलं जातं तर मॉडरेटर यूज केला जातो. मॉडरेटर म्हणजे काय तर मंदक, त्याला मंदक असं म्हटलं जातं. ग्राफाइट ऑर हेवी वॉटर इज यूज्ड ॲज मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन. काय काम करतो हा तर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन. जो न्यूट्रॉनचा वेग आहे तो कमी करण्यासाठी ग्राफाइट किंवा जड पाणी हा मंदक म्हणून वापरला जातो त्या न्यूक्लिअर फिजन या प्रोसेसमध्ये. म्हणजे त्याची जी स्फोट होतो त्याच्यापासून त्याला वाचवता येतं. सेकंड, कंट्रोलर, नियंत्रक. द रिड्यूस the number of neutron by absorbing the rods of boron, cadmium, beryllium etc. are used as controller. न्यूट्रॉन शोषून घेऊन त्याची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरियम इत्यादी कांड्या नियंत्रक म्हणून सुद्धा वापरल्या जातात. बघा पहिलं नियंत्रक म्हणून काय वापरलं आहे, ग्राफाइट आणि हेवी वॉटर वापरलं आहे त्याचा न्यूट्रॉनचा स्पीड कमी करण्यासाठी. आणि याच्यामध्ये जे वापरले आहेत रॉड, बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम, याच्यामुळे या रॉडमुळे काय होतं तर न्यूट्रॉन ॲब्सॉर्ब केले जातात. द हीट प्रोड्यूस्ड इन द फ्युजन प्रोसेस इज टेकन आउट बाय यूजिंग वॉटर ॲज कूलंट. वॉटर इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू स्टीम. विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. By means of this steam, turbines are driven and electricity is generated. याच उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या साहाय्याने टर्बाईन चालवले जातात आणि ऊर्जा निर्माण केली जाते किंवा वीज निर्मिती तयार केली जाते. हे चित्र आहे ते बघा BRC आपल्या मुंबईमध्ये बघितलं असेल तुम्ही, नाव ऐकलं असेल.
भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC याच्यामध्ये हे न्यूक्लिअर रिॲक्टर्स म्हणजे अणुभट्टी आहे. त्या अणुभट्टीमधून वीज निर्मिती केली जाते. ती वीज निर्मिती युरेनियम 235 पासूनच तयार केली जाते.